दाऊद इब्राहिम कासकर. एकीकाळी मुंबईत त्या नावाची प्रचंड दहशत होती. बॉलिवूड, बिल्डर्स, हॉटेल सगळीकडे डी कंपनीचा शिक्का चालायचा. पुढे दाऊद भारत सोडून पळाला. दुबईत सेट झाला. दाऊदने भारतात दुश्मन बरेच करून ठेवले होते. छोटा राजन आणि त्याचं फाटलेलं दगडी चाळीसोबत होता. नाईक टोळी संधी शोधत होती. या टोळ्यांनी दाऊदचे कित्येक मोहरे टिपले. दाऊदला हादरे दिले. छोटा राजाने तर भारतीय तपास यंत्रणांना मदत करत दाऊदला उडवायचा प्लॅन केला. पण कुणीच दाऊदला स्वतः जाऊन उडवायची डेअरिंग केली नाही. ती केली सपना दीदीने. आपल्या नवऱ्याच्या हत्येचा बदला म्हणून दाऊदचा खून करायचा या सुडाच्या भावनेने पेटलेली अशरफ सपना दीदी झाली आणि तिने दाऊदला उडवायचा प्लॅन करायची डेअरिंग दाखवली. डेअरिंग उकली. सपना दीदीचा शेवट झाला. पण ती अंडरवर्ल्डच्या स्टोरीमधलं महत्त्वाचं कॅरेक्टर ठरली. आता रोमिओमध्ये तिची झलक दिसली असेल, पण तिची खरी गोष्ट सुंदर नव्हती. त्यात क्रौर्य होतं. दुसऱ्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचं. मेहमूद खान उर्फ मेहमूद कालिया दाऊदसाठी कुरिअर म्हणून काम करायचा. थोडक्यात तस्करीच्या धंद्यात होता. इकडून दुबईला घेऊन जायचा, कधी दुबईतून इकडे. त्याने एकदा दाऊदच्या एका कन्सायमेंटला नकार दिला. नेमकी त्याच कन्सायमेंटची टीप पोलिसांना लागली. कालिया डबल एजंट म्हणून काम करतोय, दाऊदच्या डोक्यात फीड झालं. एकदा कालिया दुबईवरून मुंबईला आला. एअरपोर्टवर त्याची बायको त्याला रिसीव्ह करायला थांबली होती. कालिया बाहेर पडत होताच तेवढ्यात पोलिसांच्या गाडीतून काही गुंड आले आणि त्यांनी कालियाला ठोकलं. कालियाच्या बायकोच्या डोळ्यांसमोर त्याचा खून झाला. त्याची बायको अशरफ खान प्रचंड सुंदर. त्यांचं नुकतंच लग्न झालेलं. अशरफला आपला नवरा काय काम करतो हे सुद्धा माहीत नव्हतं. नवरा इतक्या दिवसांनी भारतात येतोय यावरच ती खुश होती. पण तिच्या डोळ्यांच्या समोर तिच्या नवऱ्याचा खून झाला. नवऱ्याला कुणी मारलं याबद्दल तिला काहीच समजत नव्हतं. ती पोलिसांकडे गेली, पण तिथेही दाद लागली नाही. पण उस्मान नावाच्या एका टिपरने कन्सायमेंट न्यायला नकार दिला म्हणून दाऊदने तुझ्या नवऱ्याला उडवलं हे अशरफला सांगितलं. तिने दाऊदचा होळ, त्याची माणसं, त्याचं नेटवर्क या कशाचाच विचार न करता दाऊदला संपवण्याची शपथ घेतली. या गोष्टीत मदत करणारी दोनच माणसं मुंबईत होती, हुसेन उस्तारा आणि अरुण गवळी. हुसेन उस्तारा हा कुपक्यात गँगस्टर होताच. तो पोलिसांचा खबरी होता. कधीकधी छोटे मोठे गेम वाजवणाऱ्या उस्ताराचा दाऊदशी जुना वैर होता. त्यामुळेच तो अंडरग्राऊंड झाला होता. अशरफ उस्मान चाचाच्या सांगण्यावरून उस्ताराकडे आली. त्याला आपली कहाणी सांगितली. उस्ताराने विचारलं, तुला काय मदत करू? अशरफ म्हणाली, मला पिस्तूल चालवायला शिकवा. बस. पिस्तूल उचलणारसुद्धा नाही एवढी नाजूक पोरगी दाऊदला उडवण्याचं स्वप्न बघते. हा उस्तारासाठी धक्का होता. पण या दोघांचा उद्देश एकच होता, दाऊदचा अंत. हुसेन उस्तारा तयार झाला. पुढच्या 2 महिन्यात पिस्तूल, चाकू चालवणं, मार्शल आर्ट शिकवलं, निशाणा लावणं हे सगळं त्यानं अशरफला शिकवलं. बुरक्याशिवाय बाहेर न पडणारी अशरफ जीन्स घालू लागली. कोणाशी नडायला पुढे मागे बघत नव्हती. उस्ताराच्या सांगण्यावरून दाऊदच्या विरुद्ध मदत मागण्यासाठी ती अरुण गवळीपर्यंत जाऊन पोहोचली. पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अशरफला वाटलं की आपल्या मुस्लिम नावामुळे गवळीने आपल्याला मदत केली नाही. त्याच दिवशी तिने स्वतःचं नाव बदलून सपना केलं. हा तिचा दुसरा जन्म. सपना रोज रात्री मुंबईत फिरायची. डान्स बार, मटका, जुगाराचे अड्डे, दालूचे कुत्ते यांची माहिती काढायची. ज्यात दाऊदची माणसं आहेत ते समजायचं. त्या ठिकाणांची टेप क्राईम ब्रांचला द्यायची. पोलिसांनी जाहीर केलेला इनाम घ्यायला ती जायची नाही. तिने आपली ओळख लपवलेली, पण टार्गेट पूर्ण करायला घेतलेलं. टार्गेट होतं दाऊदचा शेवट. सपना दीदीमुळे दाऊदच्या साम्राज्याला खिंडार पडलं. त्याच्या 40 साथीदारांना अटक झाली. 20 जंग तडीपार झाले. 2 जुगार अड्ड्यांना पोलिसांनी सील ठोकलं. इतक्या वर्षात हुसेन उस्ताराला जे जमलं नव्हतं ते सपनाने फक्त 15 दिवसात करून दाखवलं. दाऊदची माणसं आपली टीप कोण देतंय अशा मागावर होती, पण काहीच हाती लागायचं नाही. एकदा तर सपना सापडता राहिली. उस्ताराने दिलेली मार्शलची ट्रेनिंग तिच्या कामी आली. पण सापाला बेळातून बाहेर काढायचं म्हटलं तर आग पेटवायला लागते. सपना दीदी रेडी होतीच. दाऊद पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारतात खोट्या नोटा पाठवायचा. असं सांगतायत की यात त्याला पाकिस्तानी सरकार आणि लष्करसुद्धा मदत करायचं. हुसेन उस्तारा आणि सपना दीदीने त्याचं हेच नेटवर्क तोडायचं ठरवलं. उस्ताराने काठमांडूमधली आपली माणसं वापरली. स्वतःही सपना दीदीसोबत काठमांडूला गेला. हिमालयातल्या अनेक डोंगर रांगा पार करून गेल्यावर त्यांचा सामना एका बर्फाळ दरीत गाढवावर पोती लादून चाललेल्या नेपाळीशी झाला. त्यांच्याशी बोलत असतानाच गोळीबाराचा आवाज झाला. मागून काही गुंड पळत येत होते.
सपनाने आपल्याकडची पिस्तूल काढली. दोन्ही बाजूने फायरिंग झालं. उस्तराच्या लक्षात आलं हे पाकिस्तानातून आलेलं कन्साइनमेंट आहे. जीव वाचवून उस्तरा आणि सपना परत आले. त्यांना काही AK-47 आणि काही बंदुका मिळाल्या. लाखो रुपये कमवण्याची संधी होती. पण सपनाने त्या सगळ्या बंदुका कड्यावरून खाली फेकून दिल्या. त्या बंदुकांमधून नवीन दाऊद तयार होऊ नये एवढीच तिची इच्छा होती. या दोघांनी मिळून नेपाळमध्ये प्रचंड राडे केले. दाऊदची सिस्टीम खिळखिळी केली. त्याचे नेपाळ आणि पाकिस्तानच्या यंत्रणांशी असलेले संबंध बिघडवले. अंडरवर्ल्डमध्ये सपना दिदी हे नाव गाजायला लागलं. दाऊदला टीप लागली होती, पण दाऊद तिच्यापर्यंत पोहोचत नव्हता. तिला उस्ताराचं संरक्षण होतंच. काही ठिकाणी सांगण्यात येतं की पुढे जाऊन हुसेन उस्तारा आणि अशरफ यांचे संबंध बिघडले. अशरफने उस्तारापासून अंतर ठेवलं, पण उस्ताराचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. तिच्या प्रत्येक ॲक्शनला त्याचा सपोर्ट होता. साल होतं 1990. शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचेस होणार होत्या. भारतात या मॅचेसची बरीच हवा झाली होती. उस्ताराला टीप मिळाली की सपनाने शारजाहला जाण्याचा प्लॅन केलाय. त्याला माहीत होतं की सपनाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नाही. शारजाहला जात असल्याचं एकमेव कारण म्हणजे दाऊद. महालातून कधीही बाहेर न पडणारा दाऊद फक्त शारजाह क्रिकेट